ठाण्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा जवळ येत असताना आता पोलिसांनी सुरक्षेची तयारी सुरू केली आहे। ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिका हद्द ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतात। ठाणे पोलिसांनी गृह विभागाकडून अतिरिक्त 5,000 मनुष्यबळाची मागणी केली आहे आणि ज्यांच्यावर हल्ला किंवा इतर मारहाणीचे 2 पेक्षा जास्त गुन्हे आहेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई देखील सुरू केली आहे। पोलिसांनी शहरात गस्त वाढवण्यास देखील सुरुवात केली आहे। चारही महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच वेळी होत असल्याने पोलिसांवर सुरक्षेचा ताण वाढण्याची शक्यता आहे। ठाणे, बदलापूर आणि भिवंडी ही शहरे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतात। बदलापूर आणि अंबरनाथमधील निवडणुकांनंतर आता ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत। चारही महानगरपालिका क्षेत्रातील काही भाग राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत, म्हणूनच ठाणे आयुक्तालय अंदाजे 8,500 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पोलीस दल देखील आहे। निवडणुका एकाच वेळी होणार असल्याने ठाणे पोलिसांना आता अतिरिक्त पोलीस बळाची आवश्यकता भासणार आहे। त्यामुळे ठाणे पोलिसांनी गृह विभागाकडे 5,000 पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे।